आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला। काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार दुबेंनी महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीवरच बोट ठेवलं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावलं। मात्र महाराष्ट्रासाठी व्हिलन ठरलेल्या दुबेंना राज्यामध्ये आल्यास संरक्षण देऊ अशी हमी खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली। त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणाला आणखी वेग येणार आहे। आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा उदो वारंवार केला जाणार हे मात्र नक्की। चाहे आप तमिलनाडु में जाओगे, चाहे आप केरल में जाओगे, चाहे आप कर्नाटक में जाओगे, तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे। बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं। जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबेंची ही डायलॉगबाजी महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही। ठाकरेंवर टीका करताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुबेजींनी महाराष्ट्रालाही दुखावलंय। त्यामुळे पटक पटक के मारेंगेची भाषा करणारे निशिकांत दुबे ठाकरे बंधूंचे दुश्मन तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी व्हिलन झाले। तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे। आता दुबे आणि ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या सामन्यावरून एका मुलाखतीत फडणवीसांना गुगली टाकण्यात आली। निशिकांत दुबे मुंबईत आले तर सरकारची भूमिका काय असणार? फडणवीस म्हणाले, निशिकांत दुबेंचं वक्तव्य चुकीचंच। राज ठाकरे आणि निशिकांत दुबेंशी आमचा संबंध नाही। निशिकांत दुबेंसोबत मुंबईत गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ। दुबे मुंबईत आल्यानंतर त्यांना सरकारी सुरक्षा कवच मिळणार म्हटल्यावर संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्र द्रोहाचं दर्शन घडलं। हो, महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत। महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत। त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये। महाराष्ट्रावर, मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्र द्रोह्यांची। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत। त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जातील। 6, 7 आणि 8 3 दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विरोधकांमध्ये किती राजकीय अपरिपक्वता आहे हे दाखवून दिलं। ते आले तर स्वागतच करू आम्ही, पण मी असं म्हटलेलं मला दाखवा बरं त्याच्यामध्ये। मी सगळ्यांकरता म्हटलं किंवा दुबे नाही, या देशातला कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल हे मी म्हटलेलं आहे। हा आपला एक देश आहे। हा याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तर तो आम्ही सहन करणार नाही, मराठीचा अपमान करता येणार नाही। पण त्याच वेळी एखाद्याला भाषा बोलता येत नाही म्हणून त्याला मारण्याचाही अधिकार कोणाला नाही। मराठीसाठी हिंसाचार करणारच असा धमकीवजा इशारा संजय राऊतांनी दिला। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का? उखडा जे ते उखडा। हा महाराष्ट्र आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, कांद्यापासून बांद्यापर्यंत। आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे। तुम्ही नाही दिलं। तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात। आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्पा आहात। तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात, हे आम्हाला माहिती आहे। मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार। पहिलीपासून त्रिभाषा सूत्रामुळे राजकीय भोवऱ्यात अडकलेल्या हिंदी सक्तीचा मुद्दा, त्याच मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचं जुळलेलं समीकरण, त्रिभाषा सूत्राचा GR रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंचा झालेला विजयी मेळावा
आणि त्यानंतर ठाकरे बंधूंना लक्ष्य करण्यासाठी या राजकीय वादात उडी मारणारे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे. हे सगळं राजकीय नाट्य घडतंय ते महापालिका निवडणुकांच्या तोंडावर. आपणच मराठीचे कैवारी असल्याचं सिद्ध करण्यासाठी ठाकरे बंधू पहिलीपासून हिंदी शिकवण्याला जोरदार विरोध करतात. तर मराठी बरोबरच हिंदी शिकण्यात वावगं काय असा प्रश्न विचारताना भाजप मुंबईतल्या मराठी आणि गुजराती बरोबरच हिंदी मतांची देखील गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे. तिकडे निशिकांत दुबे मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूरवरून ठाकरेंना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये. भाषा के आधार पर जो उनका मंसूबा है वो डेमोग्राफी इतनी बदल गई है कि इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं. लेकिन इस बार जो है उनका फाइनल जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा. ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी. क्योंकि वो जो पैसा कमाने का एक साधन है जब वो खत्म हो जाएगा और सभी मिलकर उनके खिलाफ वोट करेंगे तो उनको फिर ये राजनीति करने का मौका नहीं मिलेगा. प्रत्यक्षात दुबे ठाकरेंना पटक पटक्के मारण्याची आणि ठाकरेंनी दुबेंना डुबाडुबाके मारण्याची सुतराम शक्यता नाही. पटक पटक्के आणि डुबाडुबाके मारण्याची ताकद फक्त मतदारांच्या हातात आहे आणि ते हात आपल्या बाजूने असावेत. म्हणूनच मराठी आणि हिंदी वादाचा मुद्दा महापालिका निवडणुकीपर्यंत असाच जिवंत राहील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.